वायगावात एका रात्रीत 6 घरफोड्या. शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट. वायगावात एकाच रात्री तब्बल 6 बंद घरांमध्ये घरफोडी झाल्याने खळबळ उडालीय. तोंडाला दुपट्टा बांधून आलेल्या चोरट्यांनी पंढरपूर वारीला गेलेल्या शेतकरी कुटुंबांची घरे लक्ष्य केली. शेतीसाठी सोने गहाण ठेवून आणलेली रोकड आणि दागिनेही चोरट्यांनी लंपास केल्याने कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आता आम्ही काय करायचं, असा हतबल सवाल पीडित शेतकरी महिलेने उपस्थित केला. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. काय झालं तर पण घरातली एक लहान पोत गेली, मोठी पोत गेली, पैसे गेले, नातीची भांडी कुंडी सगळे गेले. मी बिमारीनं त्रस्त झालेली आहे, खूप पैसा लागला. शेतकरी आहे आम्ही मजुरी करतो. मजुरीचा पैसा आदला सगळा चालला गेला, घरातला काहीच नाही राहिलं. हो, काही शेतीला लावायसाठी काहीच नाही राहिलं आमच्याजवळ. बिमारीला लावायसाठी काहीच नाही राहिलं. मी बिमार आहे, माझं ऑपरेशन झालेलं आहे. तरी लाखाची रोकड गेली, सोनं नाणं पैसा आदला, मजुरीचा सगळं चाललं गेलं. सोनं नाणं सगळं गेलं. नातीची भांडी कुंडी, शेतीसाठी लावायसाठी पैसे ठेवले होते, आता गहाण ठेवा, काही मोलमजुरीचे पैसे होते, तेही चालले गेले. सोनंही गेलं. 1-1.5 लाखाचा आहे तो पूर्ण बजेट. सोनं नाणं गहाण ठेवा, शेतीला लावू, मजुरीवर पोट भरू, तर ते सगळं चाललं गेलं. बाळू डोंगरे, अनिता बाळू डोंगरे.